महत्त्वाची बातमी येते बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अशा कितीही घोषणा दिल्या, हाक दिली तरी अजितदादा काही परत येणार नाहीयेत। त्यांना अखेरचा निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। वेळेच्या बाबतीत काटेकोर असणारे अजित पवार यांनी वेळेआधी हा नियम इथे सुद्धा पाळला। उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केलेले एकमेव नेते, मिश्किल, कोमल पण राजकारणामध्ये गंभीर, शिस्तप्रिय, जनतेचे लाडके महाराष्ट्राचे दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत। सदैव वेळ पाळणारे दादा वेळेआधीच निघून गेले। विशेष म्हणजे घड्याळ हीच त्यांची ओळख राहिली शेवटपर्यंत। मन सुन्न करणाऱ्या त्यांच्या विमान अपघातातल्या जाण्यानं झालेलं नुकसान भरून तर येणार नाहीये, पण ज्या कारणामुळे हा प्रसंग ओढवला त्या अनुषंगाने काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। विमान अपघात, होय बरोबर, आपल्याकडे होणारे विमान अपघात, त्यानंतरच्या चौकशा, त्यातून ज्या गोष्टी निष्पन्न होतात किंवा झाल्या त्यावर कुठलीच कार्यवाही न होणं किंवा किमान आपल्याला ती न जाणवणं हे कशाचं लक्षण आहे? अपघातांमध्ये सर्वसामान्य लोक तर मरतातच, त्याची किंमत व्यवस्थेला नाही, ती व्हावी अशी आपण फक्त अपेक्षाच करू शकतो। पण संघर्षातून निर्माण झालेलं अजित पवारांसारखं एक दुर्मिळ व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यातून निघून जातं तेव्हा संताप आल्याशिवाय राहत नाही। अजित पवारांच्या या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने काही गंभीर प्रश्न आणि धक्कादायक खुलासे, ते नसण्याने झालेलं किंवा होणारं नुकसान, यावरती या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप, मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याच्या राजकारणामध्ये काहीही चांगलं घडत नाहीये असं आपण नेहमी ऐकत असतो आणि पाहत असतो। त्याची परिसीमा गाठणारी घटना म्हणजे अजित पवारांची अकाली एक्सिट। अजित पवारांच्या आठवणीने विरोधकांचा गळाही दाटून आलेला आपण सगळ्यांनीच बघितला। किती दिवस आपण आपल्या लाडक्या नेत्यांना सहज गमावताना हतबलतेने पाहणार आहोत। अजित पवारांचं जाण्याचं टायमिंग यावरती 28 तारखेपासून गंभीर चर्चा सुरू आहे। कुणी घेतला असेल अजित पवारांचा बळी? या प्रश्नाचं उत्तर शोधताना समोर दिसतो तो फक्त गडद अंधार। या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यावरती आपण एक नजर टाकूया। एअर व्हाईस मार्शल जे निवृत्त आहेत, सूर्यकांत चाफेकर, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काही शंका आहेत त्यांच्या। बघा, बारामतीचं विमानतळ हे प्रशिक्षणाच्या कारणासाठी वापरलं जातं। तिथल्या फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो प्रामुख्याने। या विमानतळाची लांबी आणि रुंदी पुरेशी नाहीये, ती मानकानुसार नाहीये। लांबी साधारणपणे 5500 तर रुंदी केवळ 100 फूट आहे, म्हणजे फक्त छोट्या विमानांसाठीच हे विमानतळ आहे। त्यानंतर हवामान खातंच नाहीये। विमानतळ असेल तर तिथे हवामान खातं असायलाच पाहिजे। विमानाचं लँडिंग होत असताना त्याआधी हवामान कसं आहे याचं निरीक्षण हवामान खातं करत असतं, पण अशी व्यवस्था बारामती इथल्या विमानतळाला नाहीये। एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावरती जाताना लागणारी महत्त्वाची बाब म्हणजे नेव्हिगेशन एड, आणि त्यावरूनच तर खरं ज्या ठिकाणी लँडिंग करायचं आहे ते ठिकाण, त्यानंतर त्याची दिशा ही समजत असते। त्यातही अनेक टाईप आहेत। बारामती विमानतळाला असं काहीच नाहीये। आता हे तर प्रश्न आहेत, पण एक कारण पुढे केलं जातंय, ती म्हणजे दृश्यमानता। ती साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर असावी असा एक बेसिक नियम आहे। इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नावाचा जो काही प्रकार आहे तो बारामती विमानतळाला नाहीये। आता एवढे सगळे सिस्टीम डिफेक्ट्स कसे काय राहू शकतात ते सुद्धा पवारांच्या बारामती सारख्या विकसित ठिकाणी, ज्या गोष्टी खरं तर अत्यावश्यक आहेत, हा एक प्रश्नच आहे। या सगळ्या गोष्टी विमान प्रशासनाने किंवा वैमानिकाने अजित पवार यांना दिल्या होत्या का? त्यावर अजित पवार यांचा काय रिस्पॉन्स होता, त्यांचा काय संवाद झाला होता, हे यामध्ये महत्त्वाचं आहे। ज्या कंपनीचं हे विमान होतं त्याच कंपनीचं एक विमान 2 वर्षांपूर्वी असंच कोसळलं होतं। त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न झालं?
असल्या कंपन्यांचं लायसन्स का रद्द केलं जाऊ नये असा आमचा सवाल आहे. बारामतीच्या विमानतळाबद्दलच्या या कमतरता आहेत हे खरंय, पण बारामतीला विमानाने येण्याची किंवा जाण्याची ही अजित पवारांची काय पहिलीच वेळ होती का? मागच्या कित्येक वर्षांपासून हा प्रवास करत असताना हवामान चांगलंच होतं का? दृश्यमानता पहिल्यांदाच नव्हती का? हे प्रश्न विचारले जाणार आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी विमानातलाच एक प्रसंग सांगितला होता, तो आपण ऐकूयात. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. राजकीय घडामोडी बघा काय सुरू आहेत त्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलंय? मागच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपा विरोधात भूमिका घेत होते. भाजपासोबत सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी ही भूमिका घेतलेली. त्यामुळे कोणाची तीव्र नाराजी होती त्यांच्यावरती हा प्रश्न विचारला जातोय आणि उपस्थित होतोय. पुन्हा इंडियामध्ये यायचं होतं का अजित पवारांना? आता हा जो दावा आहे तो ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे. अजित पवार यांना इंडिया आघाडीत यायचं होतं. पुणे पिंपरी चिंचवड मधला जो काही पराभव आहे तो त्यांच्या जिव्हारी लागला होता. मध्यंतरी त्यांच्या निवडणुकीशी संबंधित संस्थेची चौकशी करण्यासाठी क्राईम ब्रांचचे लोक सुद्धा गेलेले, आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीनंतर बोलणार असल्याचं अजित पवार यांनी आधीच जाहीर केलं होतं. ते काय बोलणार होते हे आता एक रहस्यच बनून राहिलंय. एवढंच नाही तर युती सरकारच्या म्हणजेच 1995 ते 99 हा जो काही काळ आहे, या काळातल्या काही धक्कादायक गोष्टीही अजित पवार सांगणार होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपासोबत राहणं आता अवघड होत असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांचा होता. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घातपात असल्याचा संशय त्यांना आहे. अर्थात यात किती तथ्य आहे हे त्यांनाच माहिती, कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असल्या कुठल्याही शक्यता फेटाळून लावलेल्या आहेत. शिवाय अजित पवारही नेहमीच म्हणायचे आमचं बरं चाललंय. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जे काही संबंध आहेत ते फार खेळीमेळीचे राहिलेले. एक दिलदार मित्र असं फडणवीस यांनी अजित पवार यांचं वर्णन केलं होतं आणि करतात वारंवार. पुणे आणि बीड झालं पोरकं, हे खरं आहे. बारामतीचा झालेला विकास हा राज्यातल्या इतर सर्वच भागासाठी एक आदर्श उदाहरण आहे. अजित पवारांच्या नावाने अश्रू ढाळणाऱ्या राजकीय नेत्यांनी त्यांचा काम करण्याचा, तेही प्रामाणिकपणे काम करण्याचा हा जो काही गुण आहे तो घेतला तर महाराष्ट्र एक आदर्श राज्य म्हणून ओळखलं गेलं असतं किंवा जाईल, पण तो दिवस कधी येईल माहीत नाही. पुण्यासह बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे होतं. पुणे आणि विशेषतः पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट याबद्दल तिथले स्थानिक लोक हे भरभरून बोलताना दिसतील. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा एखाद्याच्या मागे लागले की इच्छा सोडायचे नाही. त्यांचं आणि काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं भांडण हे जगजाहीर होतं. पण एक दुर्दैवी योगायोग मला माहिती आहे, ज्या 66 वर्ष 6 महिने 6 दिवसांचं वर्णन केलं जातं, तसाच एक दुर्दैवी योगायोग म्हणजे एकाच महिन्यामध्ये हे दोन्ही नेते पुण्यानं गमावले. 6 जानेवारीला कलमाडी गेले आणि 28 जानेवारीला अजितदादा. आता बीडच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलीकडेच बीडचं पालकमंत्रीपद त्यांनी हाती घेतलं होतं. बारामतीप्रमाणे आपलाही जिल्हा विकसित होणार ही आस बीडवासीय लावून बसले होते. दादांनीही त्यांना शब्द दिला होता, पण आता तो शब्द पूर्ण होणार नाही. बीडमधल्या नेत्यांनी अजितदादांना आदर्श ठेवून बीडचा कायापालट करावा हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असेल. गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे यांच्यानंतर पालकमंत्री या नात्याने अजितदादांना गमावणे हा बीडकरांसाठी खरं तर मोठा धक्काच आहे. बाकी अजित पवारांसारखा नेता आता पुन्हा होणे नाही. जसं कधीही न झालेले पंतप्रधान असं शरद पवारांचं वर्णन दिवंगत राजीव कमलनयन बजाज यांनी केलं होतं, आता तसंच कधीही न झालेले मुख्यमंत्री किंवा जनतेच्या मनातले मुख्यमंत्री अशा अजितदादांच्या बाबतीत जनतेच्या भावना आहेत आणि कायम राहतील.
अजित पवार यांना मराठी मोडकडून भावपूर्ण श्रद्धांजली.